नवनाथ गावित दादांचा युट्यूबचं चॅनल आहे. चॅनलला बरं का चालू नका. आम्ही म्हणे असं फिरायला आलो होतो मंदिरावर. हा बघा मंदिर आहे आणि हे आमचे येडे मित्र. अचानक प्लॅन झाला का म्हणे चला गडावर आणि आम्ही आता जाऊ राहिलोय. इथं आपण गाडी पार्किंगला लावलंय. आपली पावती इथं बस मधून उतरलोय आणि मागेची पब्लिक बघू शकता. आपल्याला काही सबस्क्रायबर भेटले आहेत. नाश्त्याचा मूड झालाय ना आपला. काही नाही. आपल्याला काय सांगितलंय मिसळ पाव. मालिक इतना खर्चा हो गया तो 5 रुपए का कुरकुरे ले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती. तर आज आम्ही जाणार आहे गडावरती. आपल्यासोबत आपले मित्र आहेत, सोना आहे, जनार्दन आहे. अचानक प्लॅन झालेले आहे. आपण आता लगेच निघणार आहे. चला तर पहिले घरी जाऊ, तयारी करू आणि लगेच निघू. आम्ही म्हणे असं फिरायला आलो होतो मंदिरावर. हा बघा मंदिर आहे आणि हे आमचे येडे मित्र. अचानक प्लॅन झाला का म्हणे चला गडावर आणि आम्ही आता जाऊ राहिलोय. आमची गाडी इकडे लावली. आम्ही आता निघलोय आपल्या सप्तशृंगी गडावर. आपली गाडी ना हा आपला ड्रायव्हर. आपल्याला अजून एका मित्राला घ्यायचं आहे, सोनूला. त्याच्यानंतर आपण लगेच निघू. बघा आमचा मित्र गाडीवर बसलाय. वी गोइंग टू सप्तशृंगी गड. माते की जय. सप्तशृंगी माते की जय. जनार्दन बाबा की जय. आता पोहोचलोय चिखली जवळ. आपल्याला आता तिथं पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकायचं आहे. आता आम्ही आलो पेट्रोल पंपाजवळ. चला तर आपण आता इथून पेट्रोल भरलंय. आम्ही आता निघलोय. पुढचा रोड आता सोनूला माहीत आहे. त्याच्यामुळं आता आपण सरळ नांदुरीत निघू आणि त्याच्यानंतर पुन्हा सुरुवात करू. गाडीला थोडासा काहीतरी झालेला आहे, त्याच्यामुळं बघू बरं. आता आपण आता नांदुरीच्या रस्त्याला निघलोय. जाऊ दे ना. इथं आपण गाडी पार्किंगला लावलंय. आपली पावती इकडे बघू शकता. ही पूर्ण पार्किंग आहे. इकडं 2 व्हीलर पार्किंग आहे आणि तिकडच्या समोरच्या साईडला तिकडं 4 व्हीलर पार्किंग आहे. चला आपण आता निघलोय. आपली पब्लिक माग आणि लगेच बसमध्ये तयार राहा. बघू शकता गर्दी. आता रात्रीचे जवळपास 11 वाजले आहेत. काही गर्दी आणि पूर्ण बघा रस्ता चिखलाने भरलेला आहे. तिकीट धरता
सगळं बस भरलेलं आहे. गॉगल जगाच का पाहिजे नवनाथ गावित दादांचा युट्यूबचा चॅनल आहे. चॅनलला बरं का चालू नका. प्रॅक्टिस करायला पहिले प्रॅक्टिस करी उद्या. आपल्या नवनाथ गावित दादांचा युट्यूबला चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय आदिवासी. जय आदिवासी. एकच चाले आदिवासी चाले. अरे बोल बजरंग. अरे बोल बजरंग. अरे बोल बजरंग. बोल सप्तशृंगी माते के. बोल अंबे के. इथं बसमधून उतरलोय आणि बाकीची पब्लिक बघू शकता. आपल्याला काही सबस्क्रायबर भेटले आहेत. आपण आता पोहोचलोय आणि इकडं जो बसची पार्किंग वगैरे आहे तर बसेस वगैरे इथपर्यंत येतात आणि इथून आपल्याला आता पुढं पायीच जायचं आहे. आणि आपल्यासोबत जे बसमध्ये पब्लिक होती लई गर्दी करत होती. बघू शकता आज काय एवढी गर्दी नाही आहे. मी एकदम निवांत आलोय. पण याच्या पुढे बघू बरं गर्दी आहे का नाही. इकडं आहे रोपवे आणि वरती आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर. तर पहिले तर आपण आता आपलं जो पाण्याचा तळा आहे तिकडे जाणार आहे. तिकडे जायचं का ते भरत ते मामा माहिती आहे. इकडं आता सध्या काहीच गर्दी नाही. जे पण बसमधून भाविक येऊ राहिले ते सरळ दर्शनाला जाऊ राहिले. पण आपण पहिले आता तळ्याकडे जाऊन त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ. आणि सप्तशृंगी मंदिराकडे म्हणजे गडावरती इकडं ट्रस्ट आहे. इथून जेवणाचा टाईम त्यांचा असतो. त्या टायमिंगला इकडं जेवण वगैरे भेटतं. सप्तशृंगी गडाच्या या मोठ्या तीर्थकुंडावरती आणि तुम्ही बघू शकता इकडं सर्वात मोठं असं त्रिशूळ आहे. आणि वरती आपल्या सप्तशृंगी देवीचं मंदिर. थोड्याच वेळाने आपण आता तिकडं जाणार आहे. आणि आपण आता इकडनं जो फोटो लाल कलरमध्ये दिसू राहिला ना तिथं सप्तशृंगी देवीचं जे लाईव्ह दर्शन राहतं ना ते सतत चालू असतं. आणि हातपाय वगैरे धुवून घेऊ आणि त्याच्यानंतर निघू. आपण आता तळ्याच्या थोड्याशा मागल्या बाजूला आले. म्हणजे इकडच्या साईडला शीतकडा आहे आणि त्या बाजूला मार्कंडेय ऋषी मंदिर आहे म्हणजे पर्वत आहे. तर तिकडं काही आता अंधार असल्यामुळे आपण जाणार नाही. तर आपण आता या तळ्याला इकडून एक फेरी मारून आणि असं दर्शनाला जाऊ. चला आपण आता इकडून तलावाकडून निघलोय. आता आपण दर्शनाला जाणार आहे. आम्ही बी पैसे नाही देतो. चल एक नारळांचं हे घे तिकडून जाऊन बघू. आपण आता इकडे चपला बिपला ठेवून घेऊ आणि त्याच्यानंतर वरती जाऊ. बॅग पण ठेवून देऊ इकडंच. चला आपण आता पोहोचलोय पायरीजवळ. इथून आपल्याला चढायचं आहे.
इकडं गणपती मंदिर आहे मित्रांनो, ते पण सध्या लॉक आहे. सोनू हो, जसं जसं वरती चढतोय ना तसं घाम निघून राहिला नाही. तुम्ही इकडं धुकं बघू शकता. असं वाटतं कोणीतरी ना चला तर आपण पोहोचलोय सप्तशृंगी गडावर आणि पायऱ्या चढून थोडंच अंतर राहिलंय. जनार्दनला उचललंय आणि घेऊन चाललाय बघा. आणि वरती आल्यावर इकडून रोपवे असते, रोपवेकडून इकडून हा दरवाजा इकडे येतो. इकडं गणपतीचं मंदिर आहे. बघू शकता पूर्ण असं धुकं येऊ राहिलंय. इकडं पूर्ण धुकं बारांच्या लाईनीमध्ये बघू शकता. इकडं काही आज आत्ता एवढी गर्दी नाही, रात्रीचा वेळ आहे त्याच्यामुळे एवढी काही पब्लिक नाही. आपण पण आता लाईनीत लागू. बघू शकता इकडं गर्दी. सप्तशृंगी गडाचा नजारा. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता खाली उतरू राहिलो. जनार्दन आणि सोनू पण पुढे चालले. तर आपण इथून चढलो होतो आणि परत आता तिथंच पोचलोय. आपण आता जिथं आपले चप्पल वगैरे ठेवली होती तिथं जाऊन ते चप्पल घेऊ. चला येऊ का? चला आपलं दर्शन झालंय. आपण आता बसकडे निघणार आहे आणि आपला जायला रस्ता इकडनं आहे. थोडंसं आता इकडं फिरू आणि त्याच्यानंतर निघू. तर आपल्याला इकडं आता प्रसाद घ्यायचा आहे. कसं काय? 110 रुपये पावशेर आहे, 120 रुपये पावशेर आहे, हा घेतला 100 रुपये पावशेर आहे. 90ला करा 4 घेतो. सेट मला नाही की तुम्ही कमी करायच्या आधीच ना कमी केलं. कुठले घ्या 100 द्या, 5-10 रुपये राहता जास्त नाही. चला आपण आता इकडून प्रसाद घेतलेला आहे सर्वांनी. किती झाले? 3, 4 हा हे तर. चला तर प्रसाद घेतलेला आहे आपण. आता दुसरं काही भेटलं तर ते बघू घेण्यासारखं. इकडं शिदसोनं बघितलं कसं काय देऊ राहिले तर आपण घेणार आहे. इथं आपल्या इकडं
जे आमच्या इकडे त्याला शीद म्हणतात आणि कोणी कोणी आपट्याचं पान म्हणतात. तर दसऱ्याला त्याचं खूप महत्त्व असतं. तर ते आज सप्तशृंगी गडावर आलो होतो तर आम्ही बघितलं. गावाकडे तर लय भेटतं पण गडावरती बघितलं आणि वाटलं का घेऊन जाऊ तर आम्ही घेतलं आहे. चला तर आपण थोडासा आता इकडं नाश्ता विष्टा करू. नाश्त्याचा मूड झाला आहे ना आपला. काही नाही, आपल्याला काय सांगितलं आहे मिसळ पाव. एकदम अशी तेलकट आणि तिखट अशी बेचव. काय रे मिसळ पाव खाऊन आता आम्ही इकडून निघणार आहे. तो बा कसा हसतो. भूक लागले म्हणून खाल्ले. मी आता बाहेर गेल्यावर हे हॉटेल दाखवलंच. चला तर आपण आता निघू. आपण जिथं नाश्ता केला हॉटेल आकाश. तर एवढी बेकार तिखट आणि बेचव मी अजून तरी नाही खाल्ली. तर तुम्ही पण येताना थोडंसं बघून या. लय गैरफायदा घेतात कारण की ते आम्हाला बोलले का जर मिसळ घेतली जर एक्स्ट्रा प्लेट मागली तर रस्सा वगैरे भेटणार नाही आणि रस्सा घेतला तर प्लेट भेटणार नाही. त्यांनी अशी अट ठेवली. तुम्ही पण थोडंसं लक्ष देऊन कुठं पण गेले ना थोडंसं लक्ष देऊन विचार करून काही गोष्टी घ्या कारण की ते लोक भाविकांचा असंच गैरफायदा घेतात. मालिक इतना खर्चा हो गया तो 5 रुपये का कुरकुरे ले. इलेक्ट्रिक बसमध्ये आज मजा करू. लई दिवसातून बसतो. सुना आहेत तीन ना. हां आणि जर साहेब भेटले इकडं खाली हां विचारलं नाशिक राहा म्हणायचं आणि तिकीट पाहिलं तर तिकीट नाही पाहते रे ते. नाशिक सांगितलं आम्हाला घरी जायचं. चला तुम्हाला सांगू. हां हे साईडला राहा. बैठो मस्तापैकी शीट. इसकी बातें हम ध्यान से सुन देंगे. अभी थोड़ी सी हमको जानकारी देगा सप्तशृंगी गड के बारे में. आता आपण सप्तशृंगी गडावर आहे आणि म्हणजे आता जाऊ राहिलो आहे. गड उतरणार आहे तर आम्ही आता इलेक्ट्रिक बसमध्ये आहे. तर जनार्दन आता आपल्या सप्तशृंगी गडाविषयी थोडीशी माहिती देणार आहे. बघू बरं त्याला किती माहिती आहे. सप्तशृंगी जो गड आहे इथे खूप जास्त पर्यटक पण येतात. जे देवभक्त असतात ते पण येतात आणि वेगवेगळे व्लॉगर्स असतात जे यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बनवतात ते पण येतात. पण याचं एक वैशिष्ट्य पण आहे की ही जी देवी आहे ती एका गुराख्याला भेटली होती त्या काळी खूप काळांपूर्वी. आणि आता म्हणजे तिचा जो भाग आहे तो खूप असा मोठा प्रसिद्ध झाला आहे. जर अर्थात जर सांगितलं ना तर इथं 3.5 पीठापैकी अर्धा शक्तिपीठ इथं आहे ते मानलं जातं आहे आणि खूप जास्त प्रसिद्ध आहे आमच्या महाराष्ट्रात आणि मेन म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्यात. आणि आम्ही पण आज दर्शनासाठी आलो आहे. उद्या दसरा आहे तर आता नवरात्री होती 9 दिवस झाले. 10 आता दसऱ्याच्या दिवशी आम्ही दर्शन वगैरे घेऊन मस्त अचानक प्लॅन झाला होता आमचा. तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी जातो आहे आणि खूप छान वाटतं आहे की आम्ही तिघं हे बावळाटी मित्र आणि ते आम्ही आलो आहे फिरायला. मजाच एक वेगळी होती. पण विचारसुद्धा नव्हता आम्हाला की आम्ही येऊ. पण नकळत आम्ही अशा गोष्टी झाल्या की म्हणजे सेकंडसुद्धा लागला नाही. आम्ही प्लॅन बनवला आणि आम्ही इथं आलो आणि एकदम मन शांत झालं. एकदम अंग भरून जर आलं आहे. पण मग आता सगळ्या गोष्टी करून आता आम्ही जातो आहे घरी निवांत. आणि आम्ही काही वेळातच खाली पोचू. मग आम्ही गाडी घेऊ आणि निघू. मालिक इतना खर्चा हो गया है तो एसी की बस में ही जाते. चला तर आपली ही बस निघालेली आहे आणि बघू शकता बाकीची पब्लिक तिकडे पुढे जे एस.टी. महामंडळाच्या बस आहेत तिकडे जाऊ राहिले. आपण आता नांदुरीत पोहोचलोय. इलेक्ट्रिक बसमध्ये आलोय पण हे दोघं थोडेसे जाम झाले मला वाटतंय.
सवय नाही त्यांना. तर आपण आता जिकडं गाड्या लावलेल्या आहेत आपण आता तिकडे जाऊ. चला तर आपण निघलोय आता सप्तशृंगी देवीचं दर्शन करून आणि सप्तशृंगी देवीचं दर्शन करून आणि नांदुरीत पोहोचलोय. आता नांदुरीतून आपण आता आपल्या घराकडे निघणार आहे आणि आता रात्रीच्या जवळपास 3 वाजत आलेले आहेत. पूर्ण अंधार आहे रस्त्याला. तर आता हळूहळू आपण आता घरी निघू.